नमस्कार सर्वांना. उद्या बुधवार, उद्या आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्येच्या दिवशी महिलांनी कोणती एक मुख्य चूक करू नये आणि काय काळजी घ्यावी. उद्या अमावस्येच्या दिवशी महिलांनी कोणत्या चुका टाळायला पाहिजेत आणि सर्वात मोठी कोणती चूक करू नये याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. दीप अमावस्येला महिलांनी दिवे स्वच्छ न करता किंवा घरातील दिव्यांचा अनादर करून पूजा करणे ही सर्वात मोठी चूक आहे. तसेच या दिवशी घरात अंधार ठेवणे किंवा कोणाशीही वादविवाद करणे हे टाळावे. महिलांनी आवर्जून टाळावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? ताईंनो, दीप अमावस्या हा पूर्णपणे दीपपूजनाचा सण आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे पितळेचे, तांबे, समई, निरांजन हे चिंच, लिंबू किंवा पितांबरीने स्वच्छ न धुणे किंवा उष्ट्या अस्वच्छ हातांनी दिव्यांना स्पर्श करणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते. संध्याकाळी दिवे न लावता घरामध्ये अंधार ठेवून तसंच बसणे तर ही देखील सर्वात मोठी चूक आहे. सायंकाळच्या वेळी घरामध्ये वादविवाद किंवा कटकट. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा वास हा घरात असतो असे मानले जाते. त्यामुळे घरातील महिलांनी या दिवशी रागावणे, कोणावर चिडचिड करणे किंवा घरामध्ये क्लेश निर्माण करणे हे टाळावे. त्यानंतर पूजेचे किंवा आरतीचे दिवे कधीही तोंडाने फुंकून विझवू नका. दिवा हा शांत करायचा असेल तर तो फुलाने किंवा कापसाच्या वातीने हळूवार शांत करायचा असतो, परंतु तुम्ही तोंडाने फुंकर मारून दिवा हा विझवू नका. जर तुम्ही तोंडाने फुंकर मारून दिवा विझवला तर तो दिव्याचा अपमान मानला जातो. घरामध्ये अस्वच्छता ठेवणे. आषाढ अमावस्येच्या दिवशी घर किंवा देवघर अस्वच्छ ठेवू नका. दिव्यांची पूजा करण्याअगोदर तुम्ही देवघर आणि पूजास्थान आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि रांगोळी देखील काढून घ्यायची आहे, कारण रांगोळी काढणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर बघा ताईंनो, दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करताना ही एक चूक अजिबात करू नका. जुने, मळलेले किंवा तेल काजळी लागलेले दिवे तसेच पूजेला ठेवू नका. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील समई, निरांजन, पणत्या आणि इतर दिवे आधी व्यवस्थित स्वच्छ करून मगच पूजेसाठी मांडा. दिव्यांना स्वच्छ करून त्यात नवीन वात आणि तेल किंवा तूप घालावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून दीपपूजन करून घ्यावे. थोडक्यात सांगायचे तर दीप अमावस्येला दिव्यांचा सन्मान करा. घरामध्ये प्रकाश आणि सकारात्मकतेचे स्वागत करा. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे? दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा. सर्व दिवे स्वच्छ धुवून पाटावर रांगोळी काढून त्यावर मांडायचे आहेत. त्यानंतर त्या दिव्यांना हळद कुंकू अर्पण करून फुले अर्पण करायची आहेत आणि तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा लावायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्याकडे धातूचे दिवे म्हणजे पितळेचे दिवे हे नसतील तर तुम्ही कणकेच्या दिव्यांची देखील पूजा करू शकता. तर कणकेचे दिवे हे कसे बनवायचे आहेत? तर शक्य असल्यास कणकेचे दिवे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून त्यात तुम्ही तूप घालून ते देखील तुम्ही प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना आणि तुळशीजवळ संध्याकाळी दिवे लावायचे आहेत. मुख्य दाराजवळ जर तुम्ही दिवा लावला तर घरामधील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होईल. नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होऊ लागेल. तर महिलांनी या 5 चुका ह्या टाळायच्या आहेत. दिवे अस्वच्छ ठेवून पूजा करू नका. अगोदर समई, पणत्या, निरांजन हे स्वच्छ करून घ्या आणि मगच पूजा ही करायची आहे.
दुसरी चूक ही करू नका की दिवा आहे तर त्या दिव्यामध्ये जुने तेल किंवा खराब वात ही वापरू नका. शक्य असल्यास नवीन वात आणि स्वच्छ तेल तूप हे वापरायचे आहे. पूजेच्या वेळी अस्ताव्यस्त ठेवू नका. पूजेच्या वेळी दिवे हे कसेही ठेवू नका. सर्व दिवे नीट स्वच्छ करून व्यवस्थित मांडावेत. 5 नंबर चौथी चूक ही करू नका की तुम्ही दिव्यांची पूजा अगदी घाईघाईने करू नका. शांतपणे दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून पूजा ही करायची आहे. दिवा लावताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. पडदे, कागद, प्लास्टिक किंवा ज्वलनशील वस्तूंच्या अगदी जवळ दिवे हे ठेवू नका. धातूचे दिवे नसतील तर पूजा करू नये असं नाही. धातूचे दिवे नसतील तर पूजा करू नये असं समजू नका. जर तुम्ही उपलब्ध असलेल्या मातीच्या पणत्या किंवा इतर स्वच्छ दिव्यांनीही श्रद्धेने दीपपूजन हे तुम्हाला करता येऊ शकते. पूजेनंतर दिवे लगेच विझवण्याची घाई करू नका. मात्र सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. दिवे जळत असताना त्यांच्यावर लक्ष हा ठेवा. तर दीप अमावस्येला महिलांनी या चुका हा टाळायच्या आहेत. या चुका अजिबात करू नयेत. नाहीतर पूजा करताना नकळत काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या राहून जातात. शेवटची चूक तर अनेकांकडून होते. तर ही एक चूक टाळायची आहे. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.